तर माझ्या राजीनाम्याच्या बातमीत तथ्य नाही असं आमदार कुणाल पाटील यांनी म्हटलेलं आहे। मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, कुणाल पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। पक्षाचा कोणीही आमदाराचा देखील राजीनामा देणार नाही, काँग्रेसचा कोणताही आमदार दुसऱ्या पक्षात जाणार नाही असं देखील यावेळेला त्यांनी म्हटलंय। कुणाल पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। मिळाला आणि त्यानंतर तुमच्या देखील नावाची चर्चा आता होते, काय नेमकं सत्य आहे? नाही, कालपासून मी अनेक मला विचारलं गेलं तर मी सांगितलं की या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही की काँग्रेस आम्ही सोडणार, आम्ही राजीनामा देणार, अशी अनेक आमदारांची नावं त्याच्यामध्ये घेतली जात आहेत। पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचा कोणीही आमदार सोडणार नाही आणि कोणी आमदार राजीनामा देणार नाही किंवा कोणत्या दुसऱ्या पक्षात जाणार नाही। पण अशोक चव्हाण असतील किंवा त्यांच्या पाठोपाठ आता राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे, काही नगरसेवकांना राजीनामे देत आहेत, त्यामुळे अशा चर्चांना उधाण येताना दिसतं। नाही, कसं आहे, अशोक चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत आणि अनेक वर्षे त्यांनी या राजकारणामध्ये दिले। त्यांचे वडील अनेक वर्ष मुख्यमंत्री होते, ते स्वतः मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांचा जो एक वलय आहे, त्यांच्याबरोबर असणारी त्यांची जी राजकीय टीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी राजीनामे देणे हे असू शकतं। परंतु काँग्रेस पक्ष म्हणून किंवा काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून जे काँग्रेस पक्षाशी विचारांनी जुडलेले आहेत असे लोक कोणी काँग्रेस पक्ष सोडतील असं मला वाटत नाही। तर पहिला पण मी तिसऱ्या पिढीचा काँग्रेसी आहे आणि त्यामुळे मी नक्कीच या पुढच्या काळात देखील काँग्रेसमध्येच राहणार, अशा पद्धतीची ठाम भूमिका आमदार कुणाल पाटील यांनी TV9शी बोलताना व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।